व्हेरी नाईस. गो फॉर 56. एक्स ऑर सोल्युशन आले माझं. हा, एक्स ऑर सॉल्व केला की मी नाही. सर एमसीक्यूचं क्वेश्चन. मग आता विचारलं होतं की मी. As logic gate represented in the following logic circuit. मग यामध्ये तुम्ही कसं सॉल्व करणार? बघा लक्ष द्या. ए अँड बी चा हा इनव्हर्स आहे, म्हणजे काय होणार? ह्याचा इनपुट हा कुठला आहे? इंटू आहे, म्हणजे इट इज ए. अरे बोललं का बी इनव्हर्स असं इक्वेशन येतेच. आणि हा कुठला आहे? सिंपल ए प्लस बी, आणि त्याचं परत मल्टिप्लिकेशन झालंय. ओके, ह्याला y1 म्हणतो आणि याला y2 म्हणतो. आउटपुट. मग याचं आउटपुट y काय येणार? जे विचारलंय y इज y1 प्लस y2. y1 म्हणजे हा, प्लस इट इज एन अँड गेट. किती आहे? ए इंटू बी बार प्लस, सॉरी दोघांच. हा आता आहे का? हा y1 झाला. इज इट राईट? बट हा गेट हा कुठला गेट आहे? अँड. मे मल्टिप्लिकेशन होणार, प्लस नाही. इथं काय होणार? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन विथ y2 किती आहे? और आहे ए प्लस, राईट? गेटिंग एव्हरीवन? आता ए बार ए इंटू बी बार काय असतो बाय डी मॉर्गन्स? इट इज ए प्लस ए बार प्लस बी बार असतो. ए इंटू बी म्हणजेच काय? ए बार प्लस बी बार. मग इथं मी पुट केलं. ही थेअरी सगळी आपण घेतले लास्ट लेक्चरला. ए बार इंटू वॉट? बी बार आज मार्क केलं. अरे ए बार इंटू वॉट? बी बार ए प्लस बी. लक्षात ठेवा, ए इंटू बी बार मिनिंग ए बार प्लस बी बार. सेपरेट करू शकतोय आपण, डी मॉर्गन्स. ओके, मग इट इज ए बार इंटू ए, राईट, प्लस ए बार इंटू बी. बी बार ना मल्टिप्लाय करूया. बी बार इंटू वॉट? ए प्लस बी बार इंटू बी. हा, ए बार इंटू ए गेट cancel, b bar into b get cancel. What remain? A bar into b plus b bar into a म्हणजे कुठला गेट? It is X OR gate. And therefore option is D. लॉजिक गेट आहेत, लॉजिकली सॉल्व करावं लागतात. यू हॅव टू सॉल्व लॉजिकली.
अंडरस्टूड? तुम्ही कसं सॉल्व्ह केला?